जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तुमचं पोट साफ होत नसेल, पचनक्रिया खराब असेल, पचनक्रिया मंदावलेली असेल, भूक लागत नसेल, घेतलेल्या आहाराचं पचन होत नसेल, जर तुम्हाला ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर तुम्ही रोज सकाळी हे डिटॉक्स वॉटर घेतलंच पाहिजे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी डिटॉक्स ड्रिंक कसं तयार करावं, चहाला पर्याय असलेलं हे डिटॉक्स ड्रिंक अजून आपल्यासाठी काय काय फायदे करतं याबद्दलची माहिती बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बरेच जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात, परंतु ते डाएट प्लॅन काही काळापर्यंतच फॉलो केले जातात। परंतु त्या डाएट प्लॅनच्या ऐवजी जर तुम्ही आपली पचनक्रिया जर चांगली केली, जेणेकरून पचनक्रिया बिघडल्यामुळे होणारे वेगवेगळे व्याधी देखील होणार नाही आणि वजन कमी व्हायला देखील मदत होईल। हे बघा, जेव्हा आपली पचनक्रिया खराब होते तेव्हा आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही आणि आहाराचं व्यवस्थित पचन झालंच नाही तर मग चांगला रक्तधातू तयार होत नाही, चांगला मांस धातू तयार होत नाही, चांगला मेदधातू तयार होत नाही। काही जणांमध्ये कंटिन्यू मेदधातू तयार होत राहतो, मग पुढचे अस्थि धातू, मज्जा धातू आणि शुक्र धातू हे तयार होत नाही। ज्या लोकांची पचनक्रिया खराब झालेली असते अशा लोकांमध्ये चरबी देखील जास्त प्रमाणात तयार होते आणि ही चरबी कुठे साचते तर आपल्या पोटावर, आणि मग अशा लोकांचं पोट सुटतं आणि त्यामुळे अजून वेगवेगळे व्याधी निर्माण होऊ शकतात। ज्या लोकांच्या पोटावर चरबीचं प्रमाण जास्त आहे अशा लोकांना डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात, हाय बीपी होण्याचे चान्सेस देखील वाढतात। म्हणून जर तुम्ही आपली पचनक्रियाच आधी सुधारली, त्यामुळे एक्स्ट्राची चरबी तयार होणार नाही, सगळे जे रस रक्त आदी जे धातू आहेत ते व्यवस्थित तयार होतील आणि आपण निरोगी राहू। म्हणून पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन व्हावं, वेगवेगळे धातू चांगले तयार व्हावे, वजन कमी करण्यासाठी आपण घरच्या घरी चहाच्या ऐवजी एक डिटॉक्स ड्रिंक जर घेतलं तर आपली पचनक्रिया चांगली तर होईलच, वजन कमी होईल आणि इतर फायदे देखील त्या डिटॉक्स ड्रिंकचे आपल्याला होतील। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की ह्या डिटॉक्स ड्रिंकचे अजून आपल्याला काय काय फायदे होतात। ज्या लोकांना भूक लागत नाही, घेतलेल्या आहाराचं पचन होत नाही किंवा ज्यांच्या शरीरामध्ये आमदोष संचय झाला आहे। आम म्हणजे काय तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये आम विष कसं तयार होतं, त्याचे काय दुष्परिणाम आहे याबद्दलची माहिती बघितली आहे। तर हे जे आम आहे, जे टॉक्झिन्स आहे, म्हणजे आपण घेतलेला म्हणजे पूर्वी घेतलेला आहार जर आपला व्यवस्थित पचला नाही तर त्याच्यातील टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये तसेच साठून राहतात आणि त्यामुळे मग आपल्याला वेगवेगळे विकार होण्याचे चान्सेस असतात। तसेच आपल्या शरीरातील जे टॉक्झिन्स मूत्राद्वारे मलाद्वारे बाहेर पडण्याचे असतात ते पडत नाही। मग ज्यांची पचनक्रिया खराब झाली आहे अशा लोकांमध्ये वारंवार मलावष्टंभ किंवा बद्धकोष्ठता, पोटफुगी, गॅसेस होणे अशा समस्या असतात। तसेच काही जणांना मूत्रप्रवृत्ती देखील अल्प प्रमाणात होते आणि अल्प प्रमाणात मूत्रप्रवृत्ती होते म्हणजे मूत्राद्वारे जे टॉक्झिन्स शरीराच्या बाहेर पडायला पाहिजे ते पडत नाही आणि म्हणूनच आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन व्हावं, आपल्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स आहेत त्याचं व्यवस्थित पचन व्हावं, आपलं शरीर डिटॉक्स व्हावं, तर यासाठी हे डिटॉक्स ड्रिंक अतिशय उपयुक्त आहे। तर यासाठी तुम्ही रोज जेवल्याच्या नंतर सुमारे 1 कप भर तुम्ही हे डिटॉक्स ड्रिंक सकाळ संध्याकाळ घेऊ शकता। ह्या डिटॉक्स ड्रिंकचा दुसरा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी। ज्या लोकांचं वजन वाढलेलं आहे, पोटावर चरबी आहे, काही केलं चरबी कमी होत नाही, अशा लोकांनी जर हे डिटॉक्स ड्रिंक घेतलं तर त्याचा चांगला फायदा बघितला गेला आहे। यासाठी तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ जेवल्याच्या नंतर सुमारे 1-1 कप ह्या प्रमाणामध्ये हे जर डिटॉक्स ड्रिंक घेतलं तर आपल्या शरीरामध्ये साचलेल्या चरबीचं पचन होतं, वजन नियंत्रणात राहायला मदत होते, मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे, पचनक्रिया सुधारल्यामुळे एक्स्ट्राची चरबी देखील तयार होत नाही आणि एकूण एक आपलं वजन देखील नियंत्रणात राहतं किंवा ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा लोकांचं वजन कमी व्हायला फायदा होतो। ह्या डिटॉक्स ड्रिंकचा तिसरा फायदा म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी। आपल्या शरीरातील उष्णता उन्हाळ्यामध्ये वाढते किंवा ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांच्या शरीरामध्ये देखील उष्णता वाढलेली असते किंवा शरद ऋतूमध्ये देखील आपोआपच शरीरामध्ये उष्णता वाढते, तर ही उष्णता कमी करण्यासाठी देखील ह्या डिटॉक्स ड्रिंकचा चांगला फायदा होतो। तर यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी हे डिटॉक्स ड्रिंक तुम्ही 1 ग्लासभर जर पिलं तर आपल्या शरीरातील उष्णता
मूत्रवाटे बाहेर पडते आणि शरीर थंड राहायला मदत होते. तसेच ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होत असतो त्यांची ऍसिडिटी देखील कमी होते. ह्या डिटॉक्स ड्रिंकचा चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होणं, म्हणजे शरीरातील जे काही टॉक्झिन्स आहेत, विषद्रव्य आहेत, विषारी घटक आहेत, ते आपल्या शरीराच्या बाहेर रोजच्या रोज काढणं. ऍक्च्युली काय असतं, आपण रोज पथ्यकर आहार घेतोच असं नाही. बरेचसे अपथ्यकर आहार होतात किंवा आपल्या रोजच्या आहारामध्ये बरेचसे पेस्टिसाइड्स असतात, फर्टिलायझर्स असतात किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात आणि हे एक प्रकारचे टॉक्झिन्स म्हणजे विषारी घटकच आहेत. आणि बऱ्याच वेळा हे पदार्थ आपण टाळू शकत नाही आणि जर आपण त्यांचं कन्झम्पशन केलं तर ते विषारी घटक आपल्या शरीरामध्ये ते तसेच राहतात. म्हणून जर आपण हे डिटॉक्स ड्रिंक घेत राहिलो तर हे जे विषारी घटक आहेत, टॉक्झिन्स आहेत, ते आपल्या शरीराच्या बाहेर फ्लश आउट होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हे डिटॉक्स ड्रिंक आपलं लिव्हर आणि आपल्या किडनीचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे यामधील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला लघवी अल्प प्रमाणात होत असेल, लघवीला जळजळ होत असेल तर लघवी साफ व्हायला देखील हे डिटॉक्स ड्रिंक अतिशय उपयुक्त आहे. तर यासाठी तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लासभर हे डिटॉक्स ड्रिंक घेतलं तर आपल्या शरीरातील टॉक्झिन शरीराच्या बाहेर पडतात, लघवीला साफ व्हायला मदत होते. तसेच ज्यांना लघवीला जळजळ होत असते अशा लोकांनी सकाळ संध्याकाळ 2 वेळा हे डिटॉक्स ड्रिंक घेतलं तरी सुद्धा त्यांना फायदा होतो. ह्या डिटॉक्स ड्रिंकचा 5वा फायदा म्हणजे आपली ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणणं. कारण की बऱ्याच वेळा ब्लड शुगर का वाढते, कारण की आपलं मेटाबॉलिझमच बिघडलेलं असतं आणि मेटाबॉलिझम म्हणजे आपली चयापचय प्रक्रिया बिघडल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतं. त्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढायला सुरुवात होते आणि म्हणूनच रोज सकाळी जर तुम्ही शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी हे डिटॉक्स ड्रिंक घेतलं तर चांगला फायदा होतो. त्वचा आणि केसांसाठी देखील हे डिटॉक्स ड्रिंक अतिशय फायदेशीर आहे, कारण की डिटॉक्स ड्रिंक घेतल्यामुळे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स विषाक्त घटक हे शरीराच्या बाहेर पडतात आणि त्यामुळे आपण घेतलेल्या आहारातील जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होतात आणि आपल्याला आयर्न, कॅल्शियम, झिंक तसेच बायोटीन यासारखे जे काही घटक आपल्या स्किनसाठी तसेच आपल्या केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात ते सर्व ऍब्झॉर्ब झाल्यामुळे आपल्याला न्यूट्रिएंट्सची कमतरता नसते आणि केसांसाठी आणि स्किनसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स, मायक्रो न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला मिळाल्यामुळे चेहरा नितळ होतो, ग्लोईंग स्किन मिळते, तसेच केस गळणे देखील थांबायला मदत होते. ह्या डिटॉक्स ड्रिंकचा 6वा फायदा म्हणजे आपल्या शरीरावर जर सूज आली असेल तर ती कमी व्हायला देखील मदत होते, कारण की हे अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून काम करतं. जर तुमच्या हातापायावर, चेहऱ्यावर सूज असेल तर ती सूज कमी करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. हे डिटॉक्स ड्रिंक आपल्याला रक्त शुद्ध करण्यासाठी, ब्लड प्युरिफिकेशन साठी देखील मदत करतं. म्हणून ज्यांना वारंवार पिंपल्स येण्याचा त्रास असतो अशा लोकांनी जर हे डिटॉक्स ड्रिंक घेतलं तर पिंपल्सचा त्रास कमी व्हायला मदत होते. ज्या लोकांना वारंवार सर्दी खोकला होत असतात किंवा सीझनल चेंजेसमुळे जे लोक नेहमी आजारी पडत असतात अशा लोकांसाठी देखील हे डिटॉक्स वॉटर अतिशय चांगलं काम करतं, कारण की ह्या डिटॉक्स वॉटरमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ह्या डिटॉक्स वॉटरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्याचा फायदा आपल्याला होतो. म्हणून ज्यांची इम्युनिटी कमी आहे, ज्यांना वारंवार सर्दी खोकला होत असतो किंवा सीझन चेंजमुळे किंवा ॲलर्जीमुळे ज्यांना सर्दी खोकला वारंवार होत असतो अशा लोकांनी रोज सकाळी हे डिटॉक्स वॉटर घ्यावं. व्हिडिओच्या पुढे बघूयात हे डिटॉक्स ड्रिंक नेमकं आपण कसं तयार करावं, कधी प्यावं, कोणी पिऊ नये. तर हे डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे धने, जिरे आणि बडीशेप. तर हे डिटॉक्स ड्रिंक आपल्याला 2 प्रकारे तयार करता येतं. जर तुम्हाला लगेच हे डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं असेल तर 1 ग्लासभर गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा धने, जिरे आणि बडीशेप टाकून ठेवावी आणि सुमारे अर्ध्या तासानंतर हे डिटॉक्स ड्रिंक आपल्याला गाळून प्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये हे पदार्थ टाकल्यामुळे त्यातील एक्स्ट्रॅक्ट त्या पाण्यामध्ये येतो आणि हे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन व्हायला मदत होते. हे डिटॉक्स ड्रिंक तयार करायची दुसरी पद्धत म्हणजे 1 ग्लासभर पाण्यामध्ये अर्धा चमचा धने, जिरे आणि बडीशेप टाकून ठेवायचं आहे. रात्रभर हे आपल्याला तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी याचा काढा तयार करायचा आहे. 1 ग्लासभर पाण्याचं 1 कपभर शिल्लक राहील इतकं आपल्याला ते आटून घ्यायचं आहे. नंतर ते गाळून प्यायचं आहे. अशा पद्धतीने जरी तयार केलं तरी देखील त्याचा फायदा चांगला बघितला जातो.
जर तुमची पित्त प्रकृती असेल तर जिरे पावडर अर्धा चमचा टाकावे, धने पावडर आणि बडीशेप पावडर 1-1 चमचा टाकावी. तुम्हाला उष्णतेचा त्रास जास्त असेल तर जिरे पावडरचं प्रमाण कमी ठेवावं, जिऱ्याचं प्रमाण कमी ठेवावं, कारण की जिरे हे गुणाने उष्ण आहे. धने आणि बडीशेप हे गुणाने शीत आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याच्या उद्देशाने जर तुम्हाला हे डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं असेल तर 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे टाकावं. जर तुम्हाला वजन कमी करण्याच्या उद्देशाने हे डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं असेल तर 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा बडीशेप पावडर टाकावी. जर तुम्हाला पाळीच्या काही समस्या असेल, पाळी रेग्युलर येत नसेल किंवा पाळीच्या वेळेस पोटामध्ये वेदना होत असतील, पोट दुखत असेल तर यासाठी तुम्ही अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा बडीशेप टाकावी. त्यामुळे पाळी रेग्युलर यायला मदत होते, पाळीच्या बऱ्याचशा समस्या कमी व्हायला मदत होते. यानंतर जर तुम्हाला पचनक्रिया दुरुस्त करायची असेल, भूक लागत नसेल, भूक वाढवायची असेल तर यासाठी 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा बडीशेप पावडर असं मिक्स करून तुम्ही ते डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला शुगर कंट्रोल करायची असेल, बॉडी डिटॉक्सिफिकेशन साठी घ्यायचं असेल, स्किन साठी घ्यायचं असेल तर तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे अर्धा चमचा धने, जिरे, बडीशेप टाकून ते डिटॉक्स वॉटर तयार केलं तर त्याचा चांगला फायदा बघितला जातो. आता प्रश्न पडतो, हे डिटॉक्स वॉटर किती वेळा घ्यावं? हे डिटॉक्स वॉटर कितीही चांगलं असलं तरी सुद्धा दिवसातून फक्त 2च वेळा घ्यावं. जास्त प्रमाणात घेतले तर पोटाच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात, पोटामध्ये उष्णता वाढू शकते. दुसरं म्हणजे ज्यांची पित्त प्रकृती आहे, उन्हाळा आहे, शरद ऋतू आहे, ह्या काळामध्ये उष्णता ऑलरेडी वाढलेली असते, त्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही जिरे पावडर किंवा जिऱ्याचं प्रमाण ह्या डिटॉक्स वॉटर मध्ये कमी ठेवावं. धने आणि बडीशेपचं प्रमाण तुम्ही 1-1 चमचा जरी ठेवलं तर त्याचा चांगला फायदा बघितला जातो. त्यानंतर ज्यांची थंड प्रकृती आहे, ज्यांचं शरीर नेहमी थंड असतं किंवा ज्यांना कफाचे विकार, सर्दी खोकला वारंवार होत असतो, अशा लोकांनी मात्र बडीशेपचं प्रमाण हे कमी ठेवावं, कारण की बडीशेप ही गुणाने अतिशीत आहे. म्हणून ज्यांना सर्दी खोकला वारंवार होतो अशा लोकांनी आपल्या डिटॉक्स वॉटर मध्ये जिऱ्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं. अशा प्रकारे तुम्ही देखील आजपासूनच धने, जिरे, बडीशेपचं पाणी प्यायला सुरुवात करा आणि त्याचे विविध आरोग्यदायी फायद्यांचा लाभ घ्या. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.